हाय हॅलो नमस्कार, मी प्रियाज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज सकाळी मुले शाळेत गेल्यानंतर मी सकाळची सर्व कामे आटोपून घेतली, कारण मला आज एक ब्लाऊज स्टिच करायचा होता। मी तो स्टिच करायला घेतले। हा ब्लाऊज माझ्याकडे 4-5 दिवसांपूर्वीच आलेला शिवण्यासाठी, पण माझा काही टाईमच मॅनेज होत नव्हता। हा ब्लाऊज मला उद्या सकाळी द्यायचा आहे, म्हणून मी आज कसं तर टाईम मॅनेज करून स्टिच करून घेतला। तर अशा प्रकारे मी हा ब्लाऊज स्टिच करून घेतला। आता याला हुक्स वगैरे नंतर बसवेन, कारण हुक्सच्या अगोदर मला अजून दुसरे 2 ब्लाऊजांची कटिंग करायची होती। तर या ब्लाऊजचे फ्रंट अँड बॅक दोन्ही सिंपल आहेत, फक्त याचे स्लीव्ज लॉंग पफ्स आणि मध्ये इलास्टिक वापरायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कशी ब्लाऊज कटिंग करते ते। अस्तर कटिंग मी अगोदरच करून ठेवली, नंतर मी ब्लाऊज पीसवर ते कटिंग ठेवून कटिंग करून घेतले। आता मी हा दुसरा ब्लाऊज कटिंग करायला घेतला। या ब्लाऊजला फक्त बॅक नेकला डिझाईन आहे, बाकी सर्व सिंपल ब्लाऊज आहे। अशा प्रकारे मी दोन्ही ब्लाऊजांची कटिंग झाल्यावर घरातील कामे आटोपून घेतली, कारण आम्हाला जायचं आहे महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर मी आता या मंदिरात आलेली आहे। हे मंदिर महालक्ष्मी मातेचं आहे। येथे संध्याकाळच्या वेळेला खूप प्रसन्न वातावरण असतं
आणि इथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. थोडा अंधार झाला आहे पण छान असतं इथलं वातावरण. हे मंदिर आमच्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. आता येथे त्यांचा होम चालू आहे. बॅकग्राऊंडच्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल. आणि इथे एका साईडला दुर्गा मातेची सुद्धा स्थापना केलेली आहे. पाहू शकता तुम्ही 9 घट मांडलेले आहेत आणि दुर्गा मातेची स्थापना केली. अशा प्रकारे माझा आजचा दिवस खूप प्रसन्न गेला. कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट करून कळवा. बाय.